एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर 2-4 वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन 1859 पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुराच्या 12 नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर 77 वर्षापूर्वी जुलै 1943 मध्ये या नदीला असाच एक मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित हानी झाली. 11,000हून जास्त घरे वाहून गेली. लाखो लोक बेघर झाले. बंगालमध्ये अन्नधान्य पोहोचविणे कठीण झाले. त्यातच दुसऱ्या महायुद्धाची धूमचक्री चालू होती. कलकत्त्यापर्यंत बॉम्ब वर्षाव होत होते. पुन्हा बंगालमध्ये दुष्काळाने कहर केला. 25,000 लोक मरण पावले आणि म्हणून इंग्रज सरकारने दामोदर नदीला कायमचा अटकाव घालणारी योजना राबविण्याचा विचार सुरू केला. दामोदर प्रकल्प पूर्ण करण्याचे काम कोणावर सोपवावे याचा ब्रिटिशांना प्रश्न पडला. पण शेवटी व्हायसरॉय काउन्सिलचे सभासद असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विद्वत्ता, हुशारी व कामाचा उरक पाहून त्यांच्यावरच या प्रकल्पाची जबाबदारी सोपवावी असे ठरले. डॉक्टर आंबेडकर त्यावेळी कोळसा खाणी, मुद्रण व लेखन सामग्री, लष्कर व मुलकी अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देणे, लष्कर भरती, गृह बांधणी व सार्वजनिक बांधकाम अशी अनेक खाते सांभाळीत होते. डॉक्टर आंबेडकरांना यांना सुद्धा असे वाटायचे की दामोदर खोरे योजना कल्याणकारी प्रकल्प पूर्णत्वास जावा. त्यांनी त्यासाठी अमेरिकेतील टेनेसी नदीचा अभ्यास सुरू केला. टेनेसी खोऱ्याच्या योजनेचे अनेक अहवाल मागून घेतले व स्वतः अभ्यास केला. नोकरावर अवलंबून राहिले नाहीत. त्याचप्रमाणे भारतातील म्हैसूर आणि तुंगभद्रा व पंजाबमधील छोट्या मोठ्या धरणाचा सुद्धा अभ्यास केला. त्याचवेळी मजूर खात्याच्या अंतर्गत सेंट्रल पॉवर बोर्ड नावाचे एक मंडळ स्थापन करण्यात आले. स्वतः डॉक्टर आंबेडकर हे त्याचे अध्यक्ष होते. नद्या, धरणे आणि विद्युत प्रकल्प हे सर्व या खात्याकडे सोपविण्यात आले. सुमारे 30 महिने दामोदर नदीच्या धरण प्रकल्पावर राजकीय विचारमंथन करण्यात आले. शेवटी डॉक्टर आंबेडकरांच्या खंबीर नेतृत्वामुळे, धोरणामुळे राजकीय निर्णय घेण्यात येऊन दामोदर प्रकल्प डॉक्टर आंबेडकरांनी कार्यान्वित केला. सदर योजना राबविण्याकरिता अनुभवी आणि हुशार तंत्रज्ञ हवा होता. यासाठी हे काम इजिप्तमधील आस्वान धरणावर काम करणाऱ्या प्रमुख ब्रिटिश इंजिनियरला द्यावे असे इंग्रज सरकारचे मत होते. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी इंग्लंडमध्ये भारतासारख्या विस्तृत अशा नद्या नाहीत आणि तेथील इंजिनियरला अशा मोठ्या नद्यावर धरण बांधण्याचा अनुभवही नाही असे ठणकावून सांगितले. त्यापेक्षा अमेरिकन तंत्रज्ञ उपयुक्त आहेत असे आपले म्हणणे त्यांनी ब्रिटिश सरकारला मान्य करण्यास भाग पाडले. यावरून एक गोष्ट लक्षात येते मित्रांनो, की तांत्रिक दृष्ट्या सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सक्षम असल्याचे आपल्याला कळते. ब्रिटिशांनाही ते कळून चुकले. अमेरिकन तंत्रज्ञानाचे काम संपल्यानंतर सेंट्रल वॉटर इरिगेशन नेव्हिगेशन कमिशनचे काम बघण्याकरिता लायक भारतीय तंत्रज्ञ नेमणे आवश्यक होते आणि डॉक्टर आंबेडकरांना यासाठी केवळ भारतीय माणूसच हवा होता. त्यावेळी पंजाबमध्ये मुख्य अभियंता पदावर एन कोसला हे होते. त्यांच्या नावाची शिफारस झाली, परंतु त्यांचे डॉक्टर आंबेडकरांबद्दल मत कलुषित होते. त्यांनी डॉक्टर आंबेडकरांच्या हाताखाली काम करण्यास नकार दिला. परंतु डॉक्टर आंबेडकरांनी त्यांना भेटीस बोलावून स्पष्ट सांगितले की एखादा इंग्रजी किंवा अमेरिकन इंजिनियर नेमणे मला कठीण नाही, परंतु मला भारतीय तंत्रज्ञ हवा आहे. आंबेडकरांचे हे खडे बोल ऐकून मुख्य अभियंता कोसला यांचे डोळे उघडले आणि त्यांनी ते पद तात्काळ स्वीकारले. दामोदर व्हॅली योजना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रात्रंदिवस मेहनत करून कार्यान्वित केली. त्याचबरोबर भाकरा नागल धरण, सोन रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट, हिराकुंड धरण यांची मुहूर्तमेढही रोवली. पुढे स्वातंत्र्यानंतर व देशाचे विभाजन झाल्यानंतर काकासाहेब गाडगीळ यांच्या कारकिर्दीत दामोदर प्रकल्प पूर्ण झाला. अमेरिकेत अनेक प्रादेशिक योजनांचा पाया जॉर्ज डब्ल्यू नॉरिस यांनी 1922 पूर्वी घातला. तेव्हा तेथील जनतेने त्यांच्या समर्थनार्थ एका धरणाला त्यांचे नाव दिले. मात्र भारतात दामोदर योजना राबविण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी ज्या खस्ता खाल्ल्या, तांत्रिक अभ्यास केला, जीवाचे रान करून बिहार, ओरिसा व बंगाल प्रांताला नवजीवन दिले, त्याची आठवण म्हणून त्या प्रकल्पास त्यांचे नाव दिले गेले नाही. दामोदर व्हॅली कॉर्पोरेशनच्या वेबसाईटवर त्यांच्याबद्दल साधी कृतज्ञता सुद्धा दिसून येत नाही. म्हणूनच याबद्दल तीव्र खंत वाटते आणि खेदही वाटतो. संदर्भ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लेखक वसंत मून.